आपण बनवणार आहोत मस्त गरम गरम असे मेथीचे थेपले। त्याकरता मी या ठिकाणी मेथी स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतलेली आहे। 2 वाट्या या ठिकाणी गव्हाचे पीठ आहे आणि अर्धी वाटीच्या जवळपास बेसन पीठ आहे। आता आपण यात थोडंसं दही टाकणार आहोत। अर्धी वाटी जवळपास मी यामध्ये दही टाकलेलं आहे। आता हे वाटण आपण यामध्ये घालणार आहोत। मिरची, लसूण, जिरं आणि अद्रकचं हे वाटण आहे, हे यात टाकायचं आहे। अगदी जास्त तिखटही नाही झाले पाहिजे आणि जास्त फिक्केही नाही झाले पाहिजे या हिशोबाने। आता यात टाकायची आहे हळद, त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्याचप्रमाणे चिमूटभर हा घरगुती मसाला आहे माझ्या आईच्या हातचा, आपण हाही यात थोडासा टाकणार आहोत चवीपुरता। आता या ठिकाणी आपल्याला यात मोहन टाकायचं आहे। थंडच तेल मी या ठिकाणी घालते आहे, 1 चमचा भरून तेल या ठिकाणी घातलेलं आहे मी। आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। सगळं अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं व्यवस्थित याला मळल्यासारखं करायचं आहे। दह्यामध्ये जेवढं मॉइश्चर आहे किंवा मेथीमध्ये जेवढं मॉइश्चर आहे आधी तेवढ्याच याच्यात याला मळायचं आहे। नंतर जर गरज वाटली तर आपण यात पाणी घालणार आहोत। बघू शकता तुम्ही या ठिकाणी मला उगाच थोडेसे पाण्याची गरज आहे। आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत। ज्या प्रकारे आपण चपात्यांसाठी गोळा मळतो त्याचप्रमाणे हाही आपण व्यवस्थित असं मळून घेणार आहोत। अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे, नाहीतर खूप पातळ होईल, मग ते लाटल्या जात नाहीत व्यवस्थित। मेथीमध्ये जेवढं मॉइश्चर आहे तेवढं याच्यामध्ये पूर्ण आपण शोषून घेणार आहोत। आपला गोळा छान असा मळून तयार झालेला आहे। आता याला आपण तेल लावून 10 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवणार आहोत। व्यवस्थित गोळ्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटांसाठी आपण याला रेस्ट करायला ठेवूत आणि नंतर लाटून घेऊत। बघू शकता तुम्ही या ठिकाणी 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊ आणि व्यवस्थितपणे हे लाटून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही या ठिकाणी अगदी लहान नाही आणि अगदी मोठेही नाहीत, व्यवस्थित मीडियम साईजचे आपण या ठिकाणी गोळे करून घेणार आहोत आणि आपले थेपले लाटून घेणार आहोत। बारीकवर तवा आपण गरम करायला ठेवलेला आहे। आता हा गोळा आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे आणि आपण हे छान पातळ असे लाटून घेणार आहोत। अगदी पातळसर लाटायचे आहेत, जाड ठेवायचे नाही आहेत। गरज वाटेल त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी पीठ वगैरे लावू शकता आणि व्यवस्थित लाटून घेऊ शकता। मला थोडीशी गरज वाटते त्याकरता मी थोडंसं या ठिकाणी पीठ लावून घेतलेलं आहे आणि आता आपण हे छान लाटून घेणार आहोत। छान पातळसर लाटायचे आहेत, जाड ठेवायचे नाही आहेत। बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपला थेपला लाटून झालेला आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी काहीच जाड नाही आहे, आपला थेपला अगदी व्यवस्थित आहे। आता तवा गरम झाला की आपण हे शेकून घेणार आहोत। तवा आपला या ठिकाणी छान असा गरम झालेला आहे। थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला तव्यावरती, जेणेकरून ते चिटकणार वगैरे नाहीत आणि थेपले छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। लो टू मीडियम फ्लेमवर हे आपल्याला भाजायचे आहेत। अगदी गॅस फास्टही करायचा नाही आहे, मीडियम फ्लेमवर आपण हे भाजून घेणार आहोत। आलटून पालटून घेणार आहोत आपण हे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी छान सुरेख असा रंगही आलेला आहे। तेल घालायचं आहे व्यवस्थित तव्यावरती आणि छान हे आपल्याला भाजू द्यायचे। या ठिकाणी व्यवस्थित असं दाबून दाबून घ्यायचं आहे। छान भाजले जातात आपले हे थेपले। बघू शकता तुम्ही
मस्त आपले थेपले भाजले चाललेत. अशाच प्रकारे सगळे थेपले आपण तयार करून घेणार आहोत. तयार आहे आपला थेपला. तर अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तयार आहेत आपले थेपले. आणखीन व्हिडिओज अपलोड केलेले आहेत मी रेसिपीजच्या आपल्या चॅनलवर. जाऊन ते नक्की बघा आणि नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तयार आहे आपले गुजराती स्टाईल गरम गरम थेपले आणि त्यासोबत गोड लोणचं. थँक्यू.